नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मॅथ पार्ट 2 जॉमेट्रीचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण जॉमेट्रीची 9 मार्च 2026 रोजी झालेला म्हणजे आजच झालेला हा जो काही पेपर आहे, या पेपरची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील ते कळणार आहे. आपण पेपरमध्ये लिहिलेली उत्तरं आणि ही उत्तरं कितपत बरोबर आहेत. त्याचबरोबर काल दिलेल्या IMP क्वेश्चन्समधले कोणकोणते प्रश्न या ठिकाणी आलेत, जसेच्या तसे, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. म्हणून मित्रांनो, यासारखी आपल्याला मराठी मीडियमची ही प्रश्नपत्रिका हवी असेल गणित भाग 2ची, तर ती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही कमेंट करून सांगा. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर होता आणि हा सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिलेली होती. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. या सूचनांचं पालन करूनच आपल्याला पेपर सोडवायचा आहे. प्रश्न पहिला, करेक्ट द आन्सर. 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्यांचे 4 पर्याय आहेत. अचूक पर्याय आपल्याला निवडायचा होता आणि त्याचं वर्णाक्षर लिहायचं आहे. तर पहिल्याचं बी हा पर्याय बरोबर आहे. जर तुम्ही बी लिहिलं असेल तर तुम्हाला 1 गुण मिळेल. दुसऱ्याचं सी 1 सेंटीमीटर. तिसऱ्याचं डी 2 शून्य. चौथं सी या पर्याय बरोबर आहे. या पद्धतीने आपण 4ही गाळलेल्या जागा कंप्लीट केल्या असतील तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतील. ब भाग बघा. बी 4 उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला कंपल्सरी. ती आपल्याला सोडवायची होती. बघा, सर्व उदाहरणं या ठिकाणी सोडून दाखवलेली आहेत. आपण व्यवस्थितरित्या पहा आणि त्यांचं उत्तर पण लक्षात ठेवा. पहिल्याचं उत्तर पाहिजे होतं 9/25 किंवा 9/25. दुसऱ्याचं 10 सेमी. तिसऱ्याचं 290 अंश आणि चौथ्याचं आहे 1. त्यानंतर दुसरा प्रश्न 4 गुणांसाठी. बघा, दिलेली ॲक्टिव्हिटी या पद्धतीने पूर्ण करा. दुसरं उदाहरण. बघा, रिकाम्या चौकटीत ह्या संख्या टाकल्या असतील तर आपल्याला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतील. हे उदाहरण जसंच्या तसं लिहायचं होतं. तिसरं बघा.
या पद्धतीने रिकाम्या चौकटीत अचूक संख्या टाकायची. पुढचं उदाहरण. आकृती दिलेली आहे आणि काही माहितीच्या आधारे आपल्याला विचारलेली ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. त्यानंतर बी भाग 6 गुणांसाठी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आकृत्या काढायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी. बघा, दोन्ही उदाहरणं व्यवस्थित वाचा. त्यानंतर पुढची उदाहरणं 3रं आणि 4थं. बघा, या पद्धतीने उत्तर पाहिजे त्याचं. आपण सविस्तर उदाहरण सोडवा आणि मग ते लिहा, म्हणजे पैकीच्या पैकी गुण मिळतील. फक्त उत्तर लिहिलं तर अर्धेच गुण मिळतात. प्रश्न 4था बघा, कोणतेही 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत 8 गुणांसाठी, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहेत. बघा सर्व उदाहरणं. पाचवा प्रश्न 3 गुणांसाठी. कोणतेही एक उदाहरण आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा पहिलं उदाहरण. वीस मीटर उत्तर आलं पाहिजे. 2 गरुडांमधील अंतर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2 जॉमेट्रीचा आजच झालेल्या पेपरची आन्सरशीट आपण या ठिकाणी अभ्यासलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.